हाथरस येथील फुलराई गावात धक्कादायक घटना घडली। भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झालाय। दुपारी 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली। यूपी पोलिसांनी भोलेबाबाच्या शोधात मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोध मोहीम राबवली। आयजी शलभ माथुर यांनी सांगितलं की सत्संग आयोजकांविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री योगी यांनी हाथरस घटनेबाबत बैठक घेतलेली आहे। मुख्यमंत्री घटनास्थळी पाठवलेल्या 3 मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी झालेल्या सत्संगात सुमारे 1 ते 1.5 लाख लोक भक्त हे सहभागी झाले होते। मोठा मंडप उभारण्यात आला होता। सत्संग संपल्यानंतर अचानक लोक बाहेर आले, पण बाहेर पडण्याचा गेट खूपच अरुंद होता आणि रस्त्यात एक नाला देखील होता। आजूबाजूला चिखल होता। याच दरम्यान चेंगराचेंगरी होऊन लोक एकामागून एक नाल्यात पडले आणि सुमारे 1.5 ते 2 तास तिथंच दाबले गेले। एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मैदानात सत्संगाचा मंडप उभारण्यात आला होता। सत्संग संपल्यावर गुरुजींची गाडी निघाली। लोक त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली। अनेक जण एकावर एक पडले। दुर्घटनेनंतर लोकांनी तातडीनं मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात नेलं। हाथरस येथील सिकंदरराव ट्रॉमा सेंटरच्या बाहेर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं। चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या आणि बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेमध्ये आणण्यात आलं। रुग्णवाहिका कमी पडल्या तेव्हा लोक गाड्यांमधून मृतदेह रुग्णालयात आणू लागले। जखमींना तसंच जीव गमावल्यांना रुग्णालयात आणण्यासाठी स्ट्रेचरही पुरेसे नव्हते। हॉस्पिटलमध्ये सर्वत्र आरडाओरडा ऐकू आला। आधी सत्संगात इतके भाविक जमले की आयोजक आणि प्रशासनाची व्यवस्था कोलमडली। मग अपघातातील जखमींची संख्या इतकी वाढली की त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी वाहनं नव्हती। चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या एका आईनं सांगितलं की आम्ही दर्शनासाठी आलो होतो, खूप गर्दी होती। आम्ही बिट्टूला आमच्या मांडीवर घेतलं होतं आणि चेंगराचेंगरी झाली। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केलाय आणि अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदत कार्य करण्याचे निर्देश दिले। पंतप्रधान कार्यालयानं चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते।